नागपूर गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकानं कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध दारू तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली। या पथकानं शारदा कंपनी चौकाजवळ एका लक्झरी कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा जप्त केला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकाला अटक केली, त्याला कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। हिवाळी अधिवेशनामुळे पोलिसांनी नागपूर शहरात गस्त वाढवली आहे। शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला एका मोठ्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी शारदा कंपनी चौकाजवळ अमन टायर्स समोर छापा रचला आणि संशयास्पद कार थांबवली। झडती दरम्यान कारमध्ये विविध ब्रँडची अवैध दारू आढळून आली। पोलिसांनी दारू आणि कारसह सुमारे 12,33,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी पारडी येथील रहिवासी 47 वर्षीय अजय जयस्वाल याला अटक केली। अजय हा बार मालक असून तो जरीपटका येथील दारू दुकानातून त्याच्या बारमध्ये अवैधपणे दारूची वाहतूक करायचा। पोलिसांनी अजय जयस्वालला अटक करत त्याला आणि जप्त मुद्देमालाला पुढील तपासासाठी कपिलनगर पोलिसांना सुपूर्द केलं।